हाय, हॅलो, नमस्कार. सुगंधा व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तुमचा दिवस मजेत जाऊ दे हीच बाप्पाचरणी प्रार्थना. आणि आज मी ना तुमच्यासोबत आहे ना जी तुपाची रेसिपी, माझी जी पद्धत आहे तूप बनवण्याची, ती मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर चला आपण पाहूया. ही बघा, ही साय आहे, 15 दिवसाची साय आहे ही. आणि 15 दिवस नाही का फ्रीजमध्ये मी स्टोरेज करून ठेवलेली साय. तर तीचं ना मला आता लोणी काढायचंय. तर जी माझी लोणी काढायची पद्धत आहे ना, ती पण मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत आज शेअर करते. तर हिला आहे ना, मी ह्या साईला आहे ना अर्ध्या तासापूर्वी आहे ना फ्रीजमधनं बाहेर काढली. थंड पण आहे ना तो कमी होतो आणि आपला जो लोण्याचा गोळा आहे ना तो पटकन होतो. तर त्याच्यासाठी ना बघा, मी अर्धा तास पहिले ना बाहेर काढली होती आणि तिला आहे ना व्यवस्थित हलवून ठेवली. तर म्हटलं चला तुमच्यासोबत आता शेअर करते माझी जी लोणी काढण्याची पद्धत आहे. आणि फक्त आहे ना आता 1 किंवा 2 मिनिटांमध्ये ना ह्या लोण्याचा गोळा वरती येईल. हे बघा, मी तुमच्या समोरच करते आता इथे. आणि नंतर आपल्याला नंतर थोडीशी फेटून घ्यायची. पाहू शकता, म्हणजे 1 मिनिट सुद्धा झाला नाहीये तर लगेच साई बघा लोणी असं वरती यायला लागलेलं आहे. तुम्ही पाहू शकता बघा. आणि थोडंफार आहे ना बनवताना सांडत असतं, त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. आणि हे बघा, म्हणजे लोण्याचा जो गोळा आहे तो वरती आलेला आहे. आणि 15 दिवसाचे म्हणजे कधी कधी दूध पातळ असतं आणि कधी कधी मुलं खातात, त्यामुळे 15 दिवस पण नसेल या साईला झालेलं. तर हे बघा, व्यवस्थित असा गोळा निघालेला आहे लोण्याचा. आणि त्या लोण्याच्या गोळ्याला ना आपल्याला 2 पाण्याने ना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, म्हणजे 2 वेळा धुवायचं आहे. म्हणजे त्याचं जे खराब पाणी आहे ना ते सगळं निघून जातं आणि नाही का लोण्याच्या गोळ्याचा वास पण येत नाही आणि तुपाचा पण वास येत नाही. तर त्याच्यासाठी बघा 2 वेळा मी स्वच्छ आता धुवून घेत आहे लोणी. आणि ह्याच भांड्यामध्ये ना स्टोरेज करून ठेवली होती बघा मी साय. आणि त्याच भांड्यामध्ये ना मी म्हणजे हलवून आहे ना त्याचा लोण्याचा गोळा तयार केला आहे. म्हणजे दुसरं भांडंसुद्धा माखवलेलं नाही आहे मी. आणि बघा, पहिलं किती खराब पाणी निघालं होतं ना, आताचं पाणी बघा पूर्ण स्वच्छ पाणी निघालेलं आहे आता. हे पहा, भरपूर असा मोठा गोळा झालेला आहे लोण्याचा. तूप पण एकदम पांढरं शुभ्र निघालेलं आहे. अशा प्रकारे ना 2 वेळा आहे ना मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि त्याच्यातलं सगळं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे लोण्यामधलं. सोपी पद्धत आहे लोणी काढण्याची. तर बघा, अशा प्रकारे पांढरं शुभ्र आणि खूप कमी वेळेमध्ये, म्हणजे तुम्ही ना विश्वास नसेल ना तर एकदा करून बघा. फक्त अर्धा तास आधी ना फ्रीजमध्ये बाहेर काढायचं आहे आणि तिला ना व्यवस्थित ना मिक्स करून ठेवा. आणि त्याच्यानंतर नाही अर्धा तासाने तुम्ही लोणी बनवायला घ्या. आणि बघा, म्हणजे माझ्या जरी विश्वास नसेल ना तर तुम्ही करून बघा. ही अशा पद्धतीने किती सोपी पद्धत आहे. तर आता मी लगेच ना तूप बनवायला ठेवणार आहे. लगेच त्याच भांड्यामध्ये बनवायला ठेवणार आहे मी. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि थोडंसं आहे ना मधून जरा हलवत राहायचं, म्हणजे खाली आहे ना करपणार नाही. तुपाचा जो कलर आहे ना तो थोडं चेंज झालाय. थोडे ना पाण्याचे शिंपडे टाकून बघायचे. आता ना आपल्याला गॅस बंद करायचं आहे. जास्त निघालेलं नाही, तुम्ही पाहू शकता बघा, काहीच निघालेलं नाही आहे. एवढ्या तुपाला फक्त एवढंच हे निघालेलं आहे, काय म्हणतात त्याला. 20 मिनिटामध्ये आपलं तूप बनवून तयार आहे. तुम्ही पाहू शकता. कशी वाटली तुपाची रेसिपी नक्की सांगा. आणि खूप सोपी पद्धत आहे, अशा प्रकारे तुम्ही करून बघा. वेळ पण खूप वाचतो आणि खरंच 1 मिनिटाच्याच आधी आहे ना लोण्याचा गोळावरती आलेला आहे पूर्ण. आणि मी आहे ना नेहमी म्हणजे अशाच प्रकारे करते, महिन्यातनं 2 वेळा मी ना अशा प्रकारे तूप बनवते. तर एकदा नक्की करून पहा. आणि मिक्सर काढा, मिक्सरची भांडी माखवायची पण झंझट नाही आहे. तर आता माझं तूप करून झालेलं आहे. आणि मी ना एक साईडला आता भात ठेवलेला आहे शिजायला. आणि आता पहिले ना मी घरं झाडून घेत आहे. तर पहिले घरं झाडून घेते.
घर झाडून झाल्यानंतर ना लगेच किचनमध्ये आलेली मी स्वयंपाक करायला, तुम्ही पाहू शकता. आणि एक साईडला ना आता भाजी बनवायला घेतली मी. भाजून घ्यायचे आतमध्ये. सगळा स्वयंपाक माझा बनवून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. सगळ्या भाकरी बनवल्या, सगळ्या भाकरी बनवून झाल्या. भात, फ्लावर आणि बटाट्याची भाजी, वांग्याचा रस्सा तो पण झालेला आहे. आणि तूप पण थंड झाले, मग तूप पण थंड झाले आणि शेवटची भाकरी ती पण झाली आता. आणि आता मी गॅस बंद केला. आता मला सगळं स्वयंपाक झालेला आहे. आता माझा सगळा स्वयंपाक उरकून झाला होता आणि माझ्याकडे भरपूर वेळ होता, तर म्हटलं तोपर्यंत ना सकाळच्या भाजीची पण तयारी करून ठेवते. तर सकाळच्यासाठी ना मी भेंड्या धुवून ठेवल्या चिरण्यासाठी, आणि चहाची, मुलांची टिफिन आणि जी स्वयंपाकाची भांडी होती ती पण म्हटलं तोपर्यंत घासून घेते. आणि त्याच्यानंतरनं मग आम्ही जेवण करणार होतो भांडी घासल्यानंतरनं. तर असा होता व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला बाय, पुन्हा भेटूया आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.